दिवसाची सुरुवात येशूबरोबर. अमेरिकेमधल्या एका सुनसान रस्त्यावर एका बसस्टॉपवर एक महिला उभी होती आणि त्या ठिकाणून तो जो भाग होता हा गुन्हेगारी लोकांचा होता आणि त्या ठिकाणून एक पोलीस त्या ठिकाणी चालत येत होता आणि तो त्या बाईजवळ जाऊन म्हणाला, त्या महिलेला म्हणाला की तुमच्यासोबत जर मी उभा राहिलं तर तुम्हाला काही हरकत आहे का? मी तुमच्यासोबत उभा राहू शकतो का? आणि त्या महिलेने सांगितलं की नाही, मला कोणाची भीती वाटत नाही, त्याच्यामुळे तशी मला काही गरज वाटत नाही. आणि तो पोलीसवाला तिला म्हणाला की तुम्हाला भीती वाटत नाही पण मला भीती वाटते, मी तुमच्यासोबत उभा राहिलो तर तुम्हाला काही हरकत आहे का? दुसरं एक गोष्ट आहे, म्हणजे काल्पनिक गोष्ट. दोन साप आपले बिळातून डोकं काढून एकमेकाशी गप्पा मारत असतात आणि तिसऱ्या बिळातून एक शेपटी बाहेर येते आणि ती शेपटी बाहेर आल्यावर एक साप एकदम डचकतो, घाबरतो आणि दुसरा साप त्याला सांगतो, अरे काय घाबरतो, तुझीच शेपटी आहे ती. सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या मनामध्ये एक भीती तयार झालेली असते. आपल्याला आपल्या जीवनामध्ये भीती ही आहे. आपल्याला भीती वाटत असते आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी, आपल्या घराविषयी, आपल्या नोकरीविषयी, आपल्या आरोग्याविषयी, आपले मुलं कुठल्या मार्गाने जातील ही भीती आपल्या मनामध्ये असते. आपल्या म्हातारपणाची भीती असते, आपल्या तब्येतीची आपल्याला भीती असते. अशा अनेक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असते. आपण असं म्हणू शकत नाही की मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही, कारण आपण मानव आहोत. आपण मानव आहोत, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये भीती असणं हे साहजिक आहे. परंतु बघा, स्तोत्रसंहिता 56 स्तोत्रकर्ता काय म्हणतो? तो कबूल करतो की मला भीती वाटते, पण तो हे कबूल करतो की मी भरोसा देवावर ठेवीन. बघा वचन काय म्हणतो, मी देवावर भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. पहिलं हे तो कबूल करतो की मी भीतोय, मी भ्यालो आहे, पण मी देवावर भरोसा ठेवेन. लक्षात घ्या, जो विश्वास आहे, हा जो विश्वास आहे हा आमची भीती घालवून टाकतो. देवावर अधिक विश्वास ठेवण्याला ही भीतीच आम्हाला प्रवृत्त करते. ही भीती आम्हाला पुढे नेते. आपण मानव आहोत, आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे, पण आपण भीतीवर विजय मिळवू शकतो. पहिलं म्हणजे ती स्वीकारा, हो मला भीती वाटते, आणि दुसरी गोष्ट, देवावर भरोसा ठेवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 56 आणि 11वं वचन, Psalm 56 and verse 11. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही, कोण माझे काय करणार. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.